सर्वप्रथम गूगल क्रोमवरती क्लिक केल्यानंतर URLमध्ये awt.hub म्हणून सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर इथं तुमच्यासमोर ERP सॉफ्टवेअरचा इंटरफेस ओपन होणार आहे. इथं बघा ॲज अ ID म्हणून तुम्हाला मोबाईल नंबर इंटर करायचा आहे आणि देन पासवर्ड टाकल्यानंतर तुमचं सॉफ्टवेअर इथं ओपन होणार आहे. लेफ्ट हँड साईडला आपल्याला 3 लाईन्स पाहायला मिळत आहे. इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं बाकी ऑप्शन ओपन होत आहे. चौथ्या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे, दॅट इज कोर्स डिटेल्स. इथं तुम्हाला नंतर व्हर्च्युअल क्लासेस पाहायला मिळत आहे, तिथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा मी आज नोट्स टाकलेली आहे. तर आज टाकलेल्या जे काही नोट्स आहे तुम्हाला डे वाईज इथं पाहायला मिळतील. तसेच तुम्हाला जे काही सर्व शिक्षक शिकवत आहेत त्यांचे सर्व विषयांच्या नोट्स इथं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. इथं बघा जसा माझा विषय दॅट इज मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स. इथं तुम्हाला नोट्स पाहण्यासाठी इथं तुम्हाला त्या विषयावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा त्या पर्टिक्युलर विषयाचे जे नोट्स आहे ओपन झालेले आहे. युनिट 1 आहे दॅट इज सेफ्टी अँड प्रिव्हेन्शन ऑफ ॲक्सिडेंट आणि ज्या सरांनी नोट्स टाकले त्यांचं इथं नाव पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर बघा खाली पाहायला मिळतं आपला इंडेक्स 1 दॅट इज नोट्स युनिट 1. सर्व नोट्स इथं ओपन झालेलं आहे. त्या पर्टिक्युलर PDF वरती क्लिक केल्यानंतर इथं तुमच्यासमोर नोट्स ओपन होणार आहे. तर बघा इथं आपल्याला नोट्स दिसत आहे आणि इथे ही नोट्सचा इज इन द फॉर्म ऑफ क्वेश्चन बँक आहे. इथं बघा क्वेश्चन विथ ॲन्सर अशा प्रकारे नोट्स प्रोव्हाइड केलेले आहे. हे सर्व क्वेश्चन MSBT एक्झाममध्ये विचारलेले सर्व रिपीटेड क्वेश्चन आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी हे क्वेश्चन चांगल्या प्रकारे रीड करायचे आहे, चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क्स मिळतील. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. थँक्यू व्हेरी मच.